हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका म्हणजे तोच ब्लॉग मी कंटिन्यू करत आहे. तर त्या ब्लॉगमध्ये इथे बघा मस्तपैकी रील्स काढणं सुरू आहे. प्रत्येकीने मस्त जोडी जोडी बनवून आपापले रील्स काढत आहेत. आणि अशा प्रकारे आम्ही हाच एक दिवस असतो ज्या दिवशी मस्त आपण तयारी वगैरे करून कुठलाही त्रास नाही, स्वयंपाक नाही, पाणी नाही आणि मस्तपैकी रील्स काढून स्वतःसाठी आपण स्वतःला जगवून घेतो. तर अशा प्रकारे आता आमचे झाले आहे रील्स वगैरे काढून. त्यानंतर मग आमचा खेळ सुरू झाला, तो म्हणजे आम्ही संगीत खुर्ची खेळायला लागलेलो आणि ते सगळे जेंट्स आलेले होते कारण थोडासा वेट झालेला होता. आणि मग इथे आमची संगीत खुर्ची स्टार्ट झाली, तर म्युझिकल चेअर ज्याला म्हणतात. आणि खूप मजा आली, खूप मजा म्हणजे हसून हसून अगदी पोट दुखायला लागलं. एवढ्या लेडीज होत्या आणि बऱ्यापैकी वयाच्यासुद्धा होत्या इथे. तर त्यासुद्धा कोणाला मानत नव्हत्या आणि बिलकुल अशा जाऊन धावत जाऊन अगदी बसत होत्या आणि अशा प्रकारे खेळत होत्या. तर अशा प्रकारे हा गेम मस्त सुंदर झाला, खूप मजा आली. पाहणेवाल्यांनासुद्धा मजा आली आणि लहान मुलं अगदी स्वतः खेळत नव्हते, पण मात्र आम्ही खेळायला लागले की आम्हाला खूप चेअर करत होते. तर खूप मजा आली आणि या खेळामध्ये मेन म्हणजे मी जिंकले, त्याची आणखी जास्त मजा आली. आणि इथे माझे मिस्टर बघा मस्त वरतून कॅमेऱ्यामध्ये घेत आहेत तो जो क्षण आहे तो. आणि त्याचबरोबर सगळ्यांनीच मोबाईलमध्ये घेते, म्हणजे खरंच सगळ्यांना खूप छान आम्ही खेळत होतो. तर जेंट्सलासुद्धा छान वाटत होतं आणि आम्हाला तर खूप मजा येत होती आणि मुलांनासुद्धा. आणि तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये फक्त मी लूट सांगितली होती, तर लूट कशी आहे ते दाखवलेली होती. आणि हे बघा तुम्हाला मी आता लूट वगैरे दाखवून देते. आणि इथे बघा फूल जरा जास्तच अजब झालेलं, मला असं वाटलं की खालतून लागलेलं, पण ते अगदी असं वरतून लागलेलं, ते दिसत नव्हतं मागून आणि कोणी सांगितले नाही. पण ते पडूनही गेलं थोड्या वेळा, जेव्हा आम्ही संगीत खुर्ची खेळायला लागलो तेव्हा ते पडूनही गेलं. तर ही बघा, हे अशी असते लूट. आपलं जेव्हा आयुष्यवन वगैरे झालं मुलांचं की आता तिची मम्मी बसवते बघा, तिला आता छान बसवते आहे, आयुष्यवन वगैरे करून घेते. अशा 5 ते 7 जणी बाया. त्याच्यानंतर मग तिच्या डोक्यावरनं जे टाके तुम्हाला समोर दिसेल अगदी, मग ते सुरू झालं. त्याच्यामध्ये माझाच व्हिडिओ जरा गलत झाला, मीच मध्ये टाकून दिलेला. हा दुसरा रील आहे जो की सुरू आहे. तर हा रीलसुद्धा खूप मजा आली या रीललासुद्धा. आणि कुणालाच ते असं गोल गोल फिरणं जमत नव्हतं, एकमेकींना सांगत होते, पण काही कोणाला जमेना. मलासुद्धा काही जमलेलं नाही ते, पण तरी पण एक ती मजा होती, ती काहीतरी वेगळीच होती. आणि ही बघा अशी लूट असते. तिची मम्मी तिला ते वाटा आहे, वाट्यामध्ये बोरं, चिंचा, आणखी भरपूरशी चॉकलेट्स वगैरे ती अशी वरतून तिच्या डोक्याच्या टाकते. तर मी अगदी खाली नाही उचलता, जे हातामधूनच घेत आहे ती ज्याच्यामध्ये काय टाकत ते. आणि मग उरलेले थोडेसे मुलांनासुद्धा वाटून देते आणि ज्यांना मिळालं नसेल ते सुद्धा वाटून देतात. तर मी मुलांना बोलत आहे की उचला रे खाली चॉकलेट्स वगैरे, बिस्किट्स वगैरे भरपूर असतात ते. नाहीतर मग खालची उचलले तर ठीक आहे, नाहीतर मग आपल्या हातामध्ये सुद्धा देतात ते. त्याच्यानंतर आणखी हीच रील आम्ही कंटिन्यू केली, पण ती काही जमेना आम्हाला. अखेर त्रासून गेलेलं, मग अखेर शेवटी ठरवलं की ज्यांना जमत आहे तेच करा आणि ज्यांना नाही जमत आहे ते सोडून द्या, निदान एखादी तरी रील्स छान होऊ देत. तर अशा प्रकारे मग आम्ही बऱ्यापैकी मस्तपैकी खेळ वगैरे खेळलेलो आणि रील्स तर मस्त बनवून घेतल्या. आखरी शेवटी मला जमलं ते. अशी कोणतीच वस्तू नाही जी आपण ट्राय केल्यावर आपल्याला जमणार नाही, जमलं. आणि यांना थोडंसं नाही जमलं, पण तरी पण जमलं, त्यांनाही बऱ्यापैकी जमलेलं. तर अशा प्रकारे आम्ही मस्तपैकी गेम्स वगैरे खेळले, जे की मला तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये दाखवायचे होते, पण ब्लॉग जरा मोठा होईल तर त्याच्यामुळे बघ मी न दाखवता आज स्पेशल ब्लॉग केलेला आहे. तर तुम्ही बघा. आणि ही प्रॅक्टिस आमची सतत सुरू होती. आणि त्यानंतर मग आता आमचं दुसरं काहीतरी आपण करायचं असं ठरलेलं की आता आणि ह्याच्यानंतर काय करायचं, जे करत आहे ते ना करू द्यायचं आणि आपण आणखी काहीतरी दुसरी रील्स वगैरे किंवा काहीतरी बनवायची. कुणाला जमतच नव्हतं. असं करू शेवटी तो वेळ आली आणि सगळ्यांना जमलं. अशा प्रकारे आम्ही मस्त खेळ खेळलो आणि मजा आली. तर तुम्हाला कसे वाटले ब्लॉग तर नक्की सांगा. आणि त्यातल्या त्यात आमचा दूधवालासुद्धा आलेला बघा, तिकडे दूध वगैरे, दुधाचे पॉकेट वगैरे ठेवली आणि मग तो चालला गेला. काय करेल तो सुद्धा बिचारा, त्याला काही समजलं नाही. आणि ते म्युझिकल चेअर आणखी एकदा सुरू झालेली, स्टॉप करून. तर आता ही कंटिन्यू झालेली होती. खूप मोठा ब्लॉग होईल म्हणून मग तो काही टाकत नाही आहे. आणि चला याचबरोबर करते मी व्हिडिओला एंड. आणि तुम्हाला ब्लॉग कसे वाटते ते नक्की सांगा. आवडेल तर लाईक, सबस्क्राईबसोबत कमेंट करायला विसरू नका. आणि ही म्युझिकल चेअर पाहायला खूप मजा आली, खूप हसू आलं, खूप. तर चला असेच व्हिडिओ तुम्ही बघत राहा. तर बाय फ्रेंड्स, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. इथे लेडीजला धावायला सांगितलं, पण लेडीज काही धावत नाही, अगदी त्या चेअरला चिपकून चालत आहे. म्हणजे कसं म्युझिक बंद झालं की लगेचच बसता यायला हवं, म्हणून अगदी चिपकून चालत होते. आणि मी तर त्यांच्या जरा दूरच चालत होती, म्हणजे आपण दूर राहिलो किंवा शेवटी राहिलं तर आणखी मजा.